आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूया। तर श्रीकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कल्याण डोंबिवलीत महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत। राजू पाटील, रवींद्र चव्हाण सुद्धा यावेळी उपस्थित राहतील। डोंबिवलीतील गणपती मंदिरातून या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि महायुतीचे दिग्गज नेते रॅलीला उपस्थित सुद्धा राहतील। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। श्रीकांत शिंदे यांना कालच कल्याणमधून उमेदवारी घोषित झाली, अधिकृतरित्या उमेदवारीची घोषणा झाली आणि आज त्या आपला उमेदवारी अर्ज भरतायत। कल्याण डोंबिवलीत महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन त्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान महायुतीच्या या शक्ती प्रदर्शनासंदर्भात नरेश म्हस्के यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप भनगे यांनी। कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा अर्ज आता थोड्याच वेळात भरला जाईल। गणपती मंदिराच्या इकडनं मोठ्या प्रमाणात ही रॅली काढण्यात येत आहे। याच रॅलीत सहभागी होण्याकरता ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुमची उमेदवारी कधी फॉर्म भरला जाणार आहे, कशी रॅली असेल आणि आज श्रीकांत शिंदे यांची तयारी कशी केली आहे? उद्या रॅली असणार आहे, उद्या मी फॉर्म भरणार आहे। हा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा फॉर्म आपण भरणार आहोत आणि उद्या माझा फॉर्म भरणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत तुमची उमेदवारी, हा योग आलेला आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतोय। एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता, तुम्हाला माहित आहे जिल्ह्यामध्ये संघटनेचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संधी दिलेली आहे आणि एक कार्यकर्ता खासदार म्हणून जी संधी दिली तिला नक्कीच ती संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल। पण राजन विचारे यांनी प्रचार हा मोठ्या प्रमाणात त्यांचा एकदा होऊन गेलेला आहे। तुमच्याकडे 15 ते साधारण 18 दिवसच राहिले आहेत, कशा प्रकारे आव्हान पेलवणार? कमी बॉलात सिक्सर मारून आम्ही ही मॅच जिंकणार आहोत। कमी बॉलून सिक्सर मॅच मारणार आहात। पुन्हा एकदा वेगळ्या प्रश्नावर येतो की मनात आता कसं धाकधूक वाढले का, काय सांगाल? नाही, धाकधूक नाहीये। आमचा शिवसैनिक आहे ना 365 दिवस, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, आरपी असेल, मनसे असेल, यांची साथ आहे मला आणि हे सर्व आहेत ना 365 दिवस रस्त्यावर लोकांसाठी काम करत असतात। फक्त निवडणुकी आमच्या दृष्टीने महत्वाची नसते, त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही निवडणूक जिंकणार आहोत। आपण काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटला, पूर्वी सुद्धा आपली एक जवळी होती, मध्ये गॅप पडला, आता पुन्हा जवळीक वाढली, काय सांगाल? नाही, गॅप कधीच पडला नव्हता। राजसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माझी आयुष्याची सुरुवात केलेली आहे। पुन्हा काल त्यांना भेटलो, आयुष्याची सुरुवात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। समाजकारणात, पॉलिटिक्समध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आलेलो आणि काल जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला, खूप चांगलं वाटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह प्रदीप भनगे, पुढारी न्यूज, डोंबिवली।